नमस्कार, मराठी ठसका रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज मी इथे बनवणार आहे कोबीची भाजी। अगदी चणचणीत अशी झटपट होणारी कोबीची भाजी मी इथे बनवणार आहे। तर याच्यासाठी मी इथे 300 ग्रॅम कोबी जे आहे ते छान चिरून घेतलेले आहेत। चिरून धुवून घ्यायचे आहेत आणि 6 ते 7 हिरव्या मिरच्या, त्याच्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या घालून मी हे ठेचा बनवलेला आहे। आणि अर्धी वाटी मसूरची डाळ, ती मी भिजत घातलेली होते। तर सर्वात आधी याला फोडणी घालण्यासाठी मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवत आहे। इथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायला मी टाकलेली आहे। तर याच्यामध्ये ही जे आपण चिरून ठेवलेली कोबी आहे ती तेल गरम झाले की त्यात टाकायचं आहे। आणि त्याला परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये हिरव्या मिरचीचा जो ठेचा आहे, मी 4 ते 5 मिरच्या ज्या आहेत त्या आधी भाजून घेतलेल्या आहे आणि भाजून त्याच्यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या घालून ते ठेचून घेतलेलं आहे। आणि मसूरची डाळ, आणि याच्यामध्ये चमचाभर मीठ मी याच्यात टाकत आहे। चवीनुसार मीठ यात घालायचं आहे आणि कोबीची भाजी जी आहे ती छान परतून घ्यायची आहे। कोबीमध्ये जास्त प्रमाणामध्ये मॉइश्चर असतं, त्यामुळे याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नाहीये। ही भाजी देखील आपल्याला वाफेवरती शिजवून घ्यायची आहे। सगळे एकत्र करायचं आहे आणि आपण घातलेले जे ठेचा, डाळ वगैरे जी घातलेली आहे ती एकजीव करून घ्यायची आहे आधी। आणि 1-2 मिनिट झाकून ठेवूयात आणि हाय फ्लेमवरती झाकून ठेवायचं आहे। 2 मिनिट झालेले आहेत, झाकण काढून बघूयात आणि पुन्हा एकदा त्याला परतून घ्यायचं आहे। कोबीची भाजी ही लवकर शिजते, त्यामुळे जास्त वेळ याला परतवायचं नाहीये। जास्त जर शिजली तर भाजी शिजवीच लागते, त्यामुळे चव थोडीशी मार खाते। तर त्यासाठी आपल्याला त्याला जास्त शिजवायचं नाहीये आणि हाय फ्लेमवरतीच शिजवायची आहे भाजी। तर ऑलमोस्ट ही भाजी जी आहे ती तयार आहे। तर आपण याला सर्विंग करूयात। तयार आहे झणझणीत चणचणीत कोबीची भाजी। अगदी झटपट होते, सकाळच्या गडबडीत डब्यासाठी पटकन होते। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।